बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब ठेवला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा, ही तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो. काल ठाण्यामध्ये एबीपी माझा या वृत्तवाहिनीने सर्वसामान्य ठाणेकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा एक प्रयत्न केला. आता लक्षात घ्या, सर्वसामान्य ठाणेकर लोकसभा 2024च्या अनुषंगाने नेमका काय विचार करतोय. लोकसभा 2024च्या निवडणुकांकडे सर्वसामान्य ठाणेकर कशा अर्थाने पाहतोय. कारण तुम्हाला ठाणे म्हटलं तर गद्दारीचं उगमस्थान, ठाणे म्हटलं तर या महाराष्ट्राच्या राजकारणाला ज्याने कलाटणी दिली असं शहर, असा जिल्हा. त्यामुळे या ठाण्यातला ठाणेकर नेमका काय विचार करतोय, या राजकारणाकडे कुठल्या अर्थाने पाहतोय, हे जाणून घ्यायचा एक स्वतंत्र प्रयत्न एबीपी माझाने केला. आता लक्षात घ्या शिवसैनिकांनो, या सर्व प्रतिक्रिया मी तुम्हा सर्वांच्या समोर घेऊन येईलच. अगदी 5-10 मिनिटांचा व्हिडिओ असेल हा, पण त्यामध्ये सर्वसामान्य ठाणेकर ज्यावेळेस व्यक्त होत होता त्यावेळेस तो काही गोष्टी हातच्या राखत देखील होता. कारण अजूनही तुम्हाला काही गोष्टी मला सांगणं इथे बंधनकारक वाटतं. ठाण्यामध्ये ज्यावेळेस खुल्यामध्ये मीडिया प्रश्न विचारते तरी देखील ठाणेकर लागलीच व्यक्त होत नाही, तितकासा व्यक्त होत नाही. तो काही गोष्टी हातच्या राखून ठेवतो. का कुणास ठाऊक, सर्वसामान्य आहेत ते, त्यांना भीती असते आपला नोकरी धंदा जाण्याची, त्यांना भीती असते आपला व्यवसाय जाण्याची, त्यांना भीती असते मारहाणीची, त्यांना भीती असते गुंडागर्दीची. लक्षात घ्या, या साऱ्या गोष्टी जरी आता आपण सारे सरपे कफन आपल्याला घरच्यांनी वाऱ्यावरच सोडलेला आहे, बाळासाहेबांच्या चरणी आपण अर्पण आहोत, त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची चिंता नसते. पण सर्वसामान्य ठाणेकर असतील किंवा सर्वसामान्य नागरिक असतील, या सर्व गोष्टींची चिंता करतात. पण तरी देखील कुठेतरी शिवसेनेविषयी एक ममत्व असते, एक आत्मीयता असते, आणि तीच आत्मीयता त्यांना व्यक्त होण्यापासून रोखत नाही. जरी ते थेट बोलत नसले, म्हणजे डायरेक्ट मेसेज देत नसले, तरी इनडायरेक्टली ते आपलं मत सांगून मोकळे होतात. आपला रोख नेमका कुण्या दिशेने आहे ते सांगून मोकळे होतात. तेही काही थोडकं नसे. तुम्ही ज्यावेळेस हा व्हिडिओ पाहाल शिवसैनिकांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला या साऱ्या गोष्टींची जाणीव होईल, कशा प्रकारे ठाणेकर इनडायरेक्टली मेसेज देत असतात. तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा, त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो. महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण ज्या जिल्ह्यातून लागलं, ज्या शहरातून लागलं, ते शहर म्हणजे ठाणे शहर. आता याच ठाणे शहरामध्ये निवडणूक रंगात आलेली आहे. लोकसभेसाठी याच ठाणे शहरातून निष्ठावान समजले जाणारे उद्धव ठाकरे यांच्या गटातून राजन विचारे उभे आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे निष्ठावान समजले जाणारे नरेश म्हस्के देखील रिंगणात आहेत. या तलावपाळीच्या काठाने आजपर्यंत अनेक प्रचार सभा बघितलेल्या आहेत, अनेक निवडणूक जिंकून आल्याच्या नंतरच्या रॅली देखील बघितलेल्या आहेत. यावर्षी मात्र हाच तलावपाळीचा काठ नेमका कोणाच्या निवडून आल्याची रॅली बघणार हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आपण थेट ठाणेकरांकडूनच हे जाणून घेणार आहोत की त्यांचं मत नेमकं कोणाच्या पारड्यात यावर्षी पडणार आहे. चला तर मग जाणून घेऊया ठाणेकरांकडून. मॅडम, काय सांगाल, यावर्षी ठाणेकर मतदानासाठी तयार झालेले आहेत, 20 तारखेला मत देणार आहेत, कोण निवडून येईल काय वाटतं? आता हे थोडंसं वातावरण आता जरासं कॉम्प्लिकेटेड होत चाललेलं आहे. तरी सुज्ञ नागरिक आहेत ठाण्याचे साठी कोण काय काम करतं हे ठाणेकर उघड्या डोळ्यांनी बघतायत आणि त्यांनाच मतदान करणार हे निश्चित. तुम्ही समजून जा, बाण गेलाच पाहिजे. दिघे साहेबांच्या नावाने सगळे पोळी भासताय सगळे. दिघे साहेबांचं नाव घेतलं की आपण साहेब असते तर आज ही शांतता उद्ध्वस्त झालीच नसती. अरे दिघे साहेब असते तर आज ह्या राजकारणामध्ये असं वळण लागलंच नसतं. म्हणजे सांगायचं कारण काय, का शिस्त, राजकारणात शिस्त हा प्रकारच राहिला नाही. ठाणेकरांचं मतदान उद्धव ठाकरेलाच होणार. कारण ते ह्या 1967 सालापासून शिवसेना होत्या आणि ज्या वेळेला बाळासाहेबांनी मराठी माणसाला सांभाळण्यासाठी ती शिवसेना स्थापन केली आणि त्या वेळेपासून लोकांना जी काय मुंबईमध्ये राहण्याची सुविधा मिळली आणि व्यवस्थित राहण्याची, तर ती बाळासाहेबांनी शिवसेना आज केली नसती तर मराठी माणूस महाराष्ट्रातनं, ह्याच्यातनं, मुंबईमधनं पलायन झाला असता. आणि आज त्याच्या जीवावर ही मोठी झाली. ठीक आहे, आम्ही बाळासाहेबाला बघून मतदान केलेलं आहे, ह्यांच्याकडे बघून मतदान केलेलं नाही. आणि हे स्वतःला सांगतात की आम्ही निवडून आलेलो आहे, आमचे आमदार आहे, ह्यांचे खासदार आहे.
स्वतः नाव हे घेऊन स्वतः निवडून या आणि नंतर मग सांगा की आम्ही निवडून आलोय. बाळासाहेबांच्या बघून लोकांनी मतदान त्यांना केलं. त्यांचे आमदार आहेत, त्यांचे खासदार आहेत. ठीक आहे, आता ते प्रत्येकाची बुद्ध्या वेगळी आहे. कारण म्हणतात ना, बघण्यापेक्षा सांगण्याची चिड जास्त असते. तसंच आहे की लोकांना प्रत्यक्षात त्यांना ती भूत चढलं. हे आमदार झाले, खासदार झाले, एकदा झाले ना, तेव्हा नव्हते. तेव्हा हे रस्त्यावर रिक्षा चालवत होते, रस्त्यावर कामं करत होती बिगाऱ्यांची. पण आता ती मोठी झाल्यावर बघ आमदार, खासदार, पंतप्रधान ही काय अशीच झाली. पब्लिकनंच केली ना त्यांना. पण त्या पब्लिकचा विसर पडलाय त्यांना आता. फक्त आम्हीच मोठे, आम्ही ह्यांनी जसं काय पाळूनच आम्हाला ठेवलेलं आहे. ह्यांनीच काढलंय आम्हाला आणि हीच पाळतात आम्हाला. असा भाग चाललेला आहे सगळीकडे. मला तर वाटतं असली शिवसेना येईल. असली शिवसेना म्हणजे आता ते तुम्ही विचार करा, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. अच्छा, जाणून घेतलं की कोणाच्या पाड्यात त्यांचं मत पडणार आहे. आणखीन काही ठाण्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आपण जाणार आहोत. मोदीने काय निधी दिले नाही मजबूत म्हणून त्याची परिस्थिती थोडी हे झाली. एवढं मोदी हा जो माणूस आहे ना, विरोधी आहे. एक हा आहे तो कोण, हिटलर. बस एवढंच बोलून नमस्ते. राजन विचारे सर. हो का म्हणजे ते पहिले पण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नवी मुंबई आपलं ठाणा जिल्हा म्हणजे नवी मुंबई शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तेच येणार आहे तिथे. हा नक्की बघा, 100%. हो. कशा विकास काय बघून तुम्ही मतदान करताय? उद्धव ठाकरेकडे बघून करतो आम्ही. उद्धव ठाकरेकडे बघून. सामान्य माणूस म्हणजे सामान्य माणसाचा माणूस, एक सामान्य माणसाचा माणूस, असा वाईट विचारातला माणूस नाही, चांगल्या विचारातले माणूस. म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघून मतदान करणार. राजन विचारांनी म्हणजे उद्धव साहेबांना सोडलं नाही. हे बाकीच्या यांनी गद्दारी केली म्हणून त्याला मतदान आम्ही करणार नाही. राजन विचारांना मतदान करणार. पण गणेश नाईक साहेब तर त्यांच्या बाजूने आहेत. नरेश म्हस्के गणेश नाईक साहेब असू द्या, आम्ही सर्वसामान्य जनता आहे. आम्ही उद्धव साहेबांच्या मागे, महाविकास आघाडी घेतो मागे. मतदाराचा अजून कन्फ्यूज आहे. का? आता चालत त्यांच्या ऐन वेळेस काय मनावर हे होईल त्यानुसार मतदान होईल. अच्छा. कारण दोन्ही आता लोक कोणी ओपन तर काय करणार हा, नाही, बरोबर. ज्याच्या त्याच्या हिशोबाने. परंतु जिथं इथं आमच्या एपीएमसी मार्केटमध्ये ज्यांनी कार्यभाग जास्त केलेला आहे त्यांना मतदान होईल. अच्छा. पण अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं की राजन विचारे यांनी खूप काम केलं. काम केलेलं आहे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. विचारे साहेबांनी इकडं आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे वेळोवेळी. आणि हे नवीन असल्यामुळं ते लोकांच्या काय डोक्यात बसणार नाही. पण इथे थोडंसं उलट चित्र आपल्याला बघायला मिळते. नरेश म्हस्के यांच्या विरोधात थोडंसं मत इकडे बघायला मिळते. आणि या ठिकाणी लोकांनी म्हणजे व्यापारी आहेत, जे लोक या ठिकाणी विकत घ्यायला आलेली आहेत, ग्राहक आहेत, त्यांचं देखील मत हेच आहे की राजन विचारे यांच्या बाजूने मत असेल आणि ते देखील निवडून येतील. कॅमेरामॅन विनेश अक्षय भाटकर, एबीपी माझा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला एव्हाना लक्षात आलं असेल सर्वसामान्य ठाणेकर नेमका काय विचार करतोय. तुम्ही असंही म्हणू शकता, शीतावरून भाताची परीक्षा. ठाण्यामध्ये एक मोठ्या प्रमाणावर अंडर करंट वाहतोय. आणि अंडर करंटचा अर्थ मी तुम्हाला पुन्हा सांगतो, हा करंट दिसून येत नाही. म्हणजे तुम्हाला खुल्यामध्ये प्रतिक्रिया देण्यासाठी कोणीही येणार नाही. प्रत्येकाला एक वेगळ्या प्रकारची भीती असते. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं. यानं त्या प्रकारची प्रत्येकाला एक भीती असते. सर्वसामान्य आहेत ते, हे सर्वसामान्य आहेत. पण ज्या वेळेस मतदान केंद्रावर जातील, मतदान केंद्रावर, त्या बंदिस्त मतदान केंद्रात जातील, त्यावेळेस मात्र हा ठाणेकर, हा सर्वसामान्य ठाणेकर एक इतिहास घडवेल. या गद्दारीला गाडण्याचा एक इतिहास घडवेल. ज्या ठाण्याचं नाव बदनाम झालं, ज्या ठाण्याचं नाव उभ्या हिंदुस्थानामध्ये बदनाम झालं, गद्दारी म्हटलं तर ठाण्याकडे पाहिलं जातं, तोच ठाणेकर हा गद्दारीचा कलंक येत्या 20 मे रोजी पुसून टाकेल, नाहीतर धुवून टाकेल, अक्षरशः धुवून टाकेल. बरं, हा सर्वसामान्य ठाणेकर हा कुणाचा कार्यकर्ता नाही तुम्ही म्हणू शकत. त्याला गृहीत धरू शकत नाही की या गटाचा त्या गटाचा हा कार्यकर्ता आहे. हा सर्वसामान्य ठाणेकर आहे. पण ज्यावेळेस ठाणे म्हटलं तर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटला जातो. दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा, शिवसेनेचा बालेकिल्ला, बाळासाहेबांचा बालेकिल्ला, बाळासाहेबांचा ठाणे जिल्हा, अशा प्रकारचं बिरुद ठाण्याने एक अभिमानाने मिरवलेलं आहे. आणि ज्या वेळेस अशा प्रकारची गद्दारी ठाण्यामध्ये घडली, त्यावेळेस भीतीपोटी सर्वसामान्यांनी कदाचित आपलं मनोगत व्यक्त केलं नाही. पण आता ज्यावेळेस त्यांच्या हाती ही आयती नामी संधी चालून आली, त्यावेळेस मात्र ठाणेकर व्यक्त होताना दिसतोय.
ज्यावेळेस 20 मे रोजी मतदान केंद्रात जातील ठाणेकर मशालीला, शिवसेनेला, मूळ शिवसेनेला, त्या मशालीच्या बटनाला, शिवसेनेच्या बटनाला करकचून दाबतील. दुसऱ्या नंबरचं बटन आहे, राजनजी विचारे साहेबांच्या नावाचं बटन दुसऱ्या क्रमांकाचं आहे. त्यावेळेस शिवसेनेची ही मशाल ठाणेकर इतक्या करकचून दाबेल की त्याची झळ दिल्लीपर्यंत जाईल. कारण ठाणे या लोकसभेविषयी मी तुम्हाला आजच सांगतो, महाराष्ट्रामध्ये, उभ्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त लीड घेणारा जर कुठला लोकसभा मतदारसंघ असेल तर तो असेल ठाणे लोकसभा मतदारसंघ. सर्वात जास्त 48 जागांपैकी सर्वात जास्त लीड घेणारा मतदारसंघ म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघ. हे मी तुम्हाला आजच सांगतो आणि कुठलीही अतिशयोक्ती नाही. याच्या मागे कित्येक गोष्टींचे रेफरन्स आहेत. आम्ही स्वतः मैदानावर असल्यामुळे प्रत्येक गोष्ट आम्ही याची देही याची डोळा पाहतो. त्यामुळे सगळ्यात मोठी लीड घेणारा उभ्या महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी ठाणे लोकसभा मतदारसंघ असेल. असो, या सगळ्या प्रतिक्रिया, बरं ह्या एकाच माध्यमावरच्या प्रतिक्रिया नाहीत तर असे अनेक माध्यम आहेत, जसं न्यूज 18 लोकमत असेल, लोकमत असेल किंवा एबीपी माझा असेल, TV9 असेल, याच्या अगोदर झालेला एक सामचा सर्वे असेल. या अशा अनेक माध्यमांच्या सर्वेंचा एक तुम्ही ॲव्हरेज घ्या, ॲव्हरेज म्हणू शकतो आपण त्याला. हा ॲव्हरेज जरी पाहिला तरी सर्वसामान्य ठाणे, कारण तुम्ही ज्या वेळेस, आता काल परवाची राज ठाकरेंची सभा मी तुम्हाला खुलं चॅलेंज केलं की तुम्ही एबीपी माझाच्याच त्या व्हिडिओ खाली जात, जवळपास 2 ते 2.5 हजारांच्या वर कमेंट्स आहेत, त्यातल्या 20 जरी कमेंट तुम्हाला राज ठाकरेंच्या बाजूने दिसल्या, 20, मी 20चा आकडाही मोठा सांगितला, 2.5 हजारातून 20 जरी कमेंट राज ठाकरेच्या बाजूने दिसल्या तर जे सांगाल ते हरेल. कारण तुम्ही मला सांगा, ह्या 2.5 हजार कमेंट करणारे हे सर्वसामान्य, त्यातले कित्येक जण तर ठाण्यातलेच, कारण ठाण्यात सभा झाली म्हणजे ठाणेकर व्यक्त होतात. या अशा प्रकारच्या कमेंट्स टाईप करणारे हे कुणा पक्षाचे मोजून दिलेले, पैसे मोजून दिलेले कार्यकर्ते नसतात, हे सर्वसामान्य असतात. आणि काही कमेंट्स खरंच इतक्या सुंदर असतात. जसं त्या दिवशीची एक कमेंट मी राज ठाकरेंची वाचली होती की साहेब तुमचा खोकला, ते म्हणाले होते मला माफ करा, मला खोकला झालाय. साहेब तुम्हाला तुमच्या खोकल्याला आम्ही कदाचित एक वेळ माफ करू, पण तुमच्या त्या बदलत्या भूमिकांना आम्ही माफ नाही करू शकत. इतक्या सुंदर कमेंट्स असतात. एक उदाहरण दिलं मी तुम्हाला फक्त. असो, सर्वसामान्य ठाणेकरांना मला पुन्हा आव्हान करायचंय, आपण कदाचित खुल्यामध्ये व्यक्त होणार नाहीत, आपण खुल्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करणार नाहीत, पण ज्या वेळेस 20 मे रोजी मतदानाला जाल त्यावेळेस शिवसेनेची मशाल, राजन विचारे, धर्मवीर दिघे साहेबांचे पट्ट शिष्य यांना आपण भरघोस मतांनी निवडून द्याल, ही मात्र तुम्हा सर्वांकडे एक माफक अपेक्षा ठेवतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, संविधान प्रेमी नागरिकांनो, शिवसेना प्रेमींनो, जय महाराष्ट्र. काळजी घ्या.